श्री साहेब उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर बैलगाडा उपाध्यक्ष भिवंडी सायराजी पाटील साहेब, अविजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. तर चला, जोगेश्वरी झून अंदुरकी आणि किरण स्मृती गावदेवी कळंबोली कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आहेत. चला, टॉसची प्रक्रिया तिकडे पूर्ण करून घेऊयात. मी विनंती करेन विद्यमान उपसरपंच पिंपळगर दिनेशजी जोशी साहेब, बैलगाडा संघटना उपाध्यक्ष भिवंडी साराजी पाटील साहेब आणि अवी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊयात. दोन्ही संघांचे संघ कर्णधार अगदी तिकडे आपल्याला जोडले जातात. टॉस का बॉस या कक्षामध्ये कैलासवासी बारको काना पाटील व कैलासवासी जाईबाई बारको पाटील यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपण पाहत आहोत. आपला सरपंच आणि आपला खासदार हे अगदी आपण पाहतोय नाण्याच्या दोन बाजू असतील. टॉस इकडे आपण करतोय. आई जोगेश्वरी झोन आदुरकी टीमचे कॅप्टनचा कॉल जो होता तो झाला. मान्यवरांना विनंती आपण मंचावरती विराजमान व्हा. येस, आपण टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना आपल्याकडे वेळ आहे. बॅट्समन अजूनही येस, फायनली थोडं घाई करायची आहे प्रत्येकाने. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात तेव्हा काय वाटलं? आयोजन पाहून कसं वाटलं? ट्रॉफीज जर अगदी पाहिलं तर प्रत्येकाला असं वाटतं की जिंकावाने ट्रॉफी या नवीन वर्षाची सुरुवात करावी. काय सांगाल या आयोजनाबाबत? आयोजन खूपच सुंदर आहे. या ग्राउंडवर आम्ही खेळलेलो आहे, आधी पण जिंकलेलं सुद्धा आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस महत्वाचा, टॉस गमावलाय पण आता बॅटिंग करायची आहे. सो काय सांगाल, बॅटिंग करताना या विकेटवरती कितपत धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? तरी पण 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबाबत काय सांगाल? आमच्या आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. इतक्या कमी प्रवेश फी मध्ये इतकं दर्जेदार आयोजन फार कमी ठिकाणी असतं, पण या आयोजनाबाबत काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल खूप खूप आभार. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस बॉक्स मधून माहिती येते जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन अंदुरकी संघाने जिंकलाय टॉस आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मॅचला सुरुवात करायची लगेच. डीजे रुपेश आणि बंटी पाटील यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यायचे. सरपंच चषकाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. काम तमाम. एक्सप्रेस आता मैदानाच्या आतमध्ये सुसाट सुटलेली आपल्याला पाहायला मिळते. शून्यावरती लागलेला धक्का. पहिला षटक क्रमांक, पहिला गोलंदाजी मार्कवरती आलिमघर एक्सप्रेस, भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाची मागील काही वर्षांमध्ये ओळख बनली आहे. खुल्यागटातलं क्रिकेट फार कमी कालावधीमध्ये तो नक्कीच मोठ्या प्रमाणावरती खेळला आणि अगदी आपण पाहतोय सध्याच्या घडीला विकेट त्यानं मिळवली या मॅच मध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या खात्यामध्ये विकेट. विकेटचा रकाना भरत असताना शून्यावरती धक्का. पहिल्या दिला बॅटिंग करत असताना या खेळाच्या उत्तरार्धामध्ये गावदेवी वडवलीला अभिला बाद केले. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये हर्षात. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल. लो फुल टॉस पद्धती स्वतः ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कोला टाकण्याचा प्रयत्न करतोय हिमांशु पाटील. आलिमघर एक्सप्रेस म्हणून त्या गोलंदाजाची ओळख झाली आणि मी यापूर्वी देखील उल्लेख केला, अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये खुल्या गटातलं क्रिकेट खेळण्याचा त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. प्रेशर सिच्युएशन कशी हाताळायची या गोष्टीचा त्याच्याकडे अनुभव आहे. पण
3 षटकांच्या मॅचमध्ये या गोष्टी मॅटर करत नाही. इथे तुम्हाला तुमचे स्किल्स दाखवावे लागतात प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि वेगवान चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय मोठा बॅकलिफ्टने खेळलाय. सेकंडचा कॉल 2 सहज मिळतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. चिंचोलीचे उद्योजक आदरणीय हेमंतजी पाटेकर साहेब असतील, रुपेशजी पाटील साहेब आणि निलेशजी पाटील साहेब यांचं आपल्या रॉयल मंचावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंचावरती आपण पाहतोय उपसरपंच पिंपळकर आदरणीय दिनेशजी जोशी साहेब आहेत. बैलगाडा संघटना उपाध्यक्ष भिवंडी सायराजी पाटील साहेब, अवी पाटील साहेब, हेमंतजी पाडेकर साहेब, हेमंतजी पाडेकर साहेब, रुपेशजी पाटील साहेब, निलेशजी पाटील साहेब हे सर्व व्यक्तिमत्व खरं तर आमच्या वन मॅन शो नितेशदा पाटील यांच्या प्रेमा खातीर मैत्री खातीर आसाच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेला भेट देतात. त्या सर्वांचं स्वागत. विकेट सिंगल डॉट हे षटक आतापर्यंत आपण पाहतोय विश्लेषण या षटकाचं. पुढील बॉल एक्सप्रेस फुल टॉस ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर त्यांचा आवाक्याच्या बाहेर चेंडू पहिल्या बाउन्स वरती निघालाय. लॉंग ऑन पार 4. डीप मध्ये फिल्डर तर होते पण त्यांचा आवाक्याच्या बाहेर राहिला चेंडू. नेक्स्ट मॅच जोगेश्वरी स्पोर्ट्स झून आंदुरकी आणि किरण स्मृती गावदेवी कळंबोलीमध्ये लढत. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये भन्नाट गती आपल्याला पाहायला मिळाली. वेगावरती स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी करून दाखवली हिमांशु पाटीलनं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर लॉस अपॉन विकेट. 6 रन्स ऑन द बोर्ड. येस अगदी आपण पाहिलं तर 7 धावा असतील धावपटलावरती, 6 नाही 7 धावा आहेत. 12वा खेळाडू तुमचा खर तर बोलकास्ट फार महत्वाचा आहे. पण वडवली संघाचा 12वा खेळाडू अगदी शांतपणे बसून आहे. त्याने ही गोष्ट नोटीस केली नाही पण आमच्या निदर्शनात आली त्यामुळे आम्ही सांगितलं लगेच 7 असतील धावा. 7. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. 12वा खेळाडूचं फार महत्व असतं. आपल्या खेळाडूंची नावं सांगणं फक्त त्याचं काम नाही तर स्कोर कार्ड वरती लक्ष ठेवणं, स्कोर मोजत राहणं, किती बॉल झालेत, किती विकेट झालेत ते अपडेट ठेवणं. थोडी चालाकी आता दाखवावी लागेल. धावसंख्या 7. दीप स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. सध्या आमच्या सोबत कांडपेचा जसप्रीत बुमराह कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये. ओमकारला आपण पाहत आहोत. पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसात मला वाटतंय व्हेरी फर्स्ट डे. येस चांगला खेळ राहिला होता. पहिल्या दिवसाच्या अंतिम लढतीपर्यंत ते पोहोचले होते आणि प्रत्येक मॅच मध्ये ओमकारची गोलंदाजी चांगली झाली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील आपण पाहतो एक चोरटी धाव. बॅटची हलकीशी कडा लागली होती. पंच देखील तेच दर्शवतात. ओमकार यापुढे कधी टॉस बॉक्स मध्ये माझ्यासोबत असले तर मी आवर्जून प्रश्न विचारेन ओमकारला की ऍक्शन अशी का कधी निवडली ऍक्शन. जसप्रीत बुमराहला आयडल समजत असताना मानत असताना अगदी त्या ऍक्शन मध्ये ते गोलंदाजी करतात. ऑन साइडला खेचून मारला आडव्या बॅट. फटका चांगला, धावा चांगल्या मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पहिल्या बाउन्स वरती सीमा पलीकडे 4 रन. आपला खासदार बाळमामाचं संगीत तुम्ही ऐकत आहात. लोकप्रिय खासदार त्यांचं निकटवर्ती आमचे नितेशदा पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दमदार क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक जण एन्जॉय करतोय क्रिकेट टुर्नामेंट कारण तितकं दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती दीप, पुढचा बॉल वेगवान ऑन साईडला वळवलाय. यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला कलेक्ट करता उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे चालला. सिंगल डबलनं काम चालणार नाही. आता अटॅकिंग अप्रोचनं बॅटिंग करावी लागेल. थोडं इंटेन्शन बदलावं लागेल, इंटेंट बदलावा लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटनं टेम्परामेंट क्लिअर ठेवावी लागेल. आणि आता विजाच्या दिशेने जर तुम्हाला जायचं तर आकाशामध्ये बॉल पाठवावे लागतील. वाऱ्याशी वार्तालाप करावे लागेल, पण ते काही करून देत नाहीये. चांगली गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी हिमांशु पाटील, आलिमगड एक्सप्रेस आणि आता दीपने देखील चांगली कामगिरी केली. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 14 लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात. षटक क्रमांक तिसरा आणि अंतिम षटक. आणि आता इथून खरं तर ओमकार सामना जिंकणं फार कठीण झालंय. मागील दोन्ही ओव्हरमध्ये फक्त 7-7 आल्या, म्हणजे 14 झाल्यात. पाठलाग 46चा करायचा आहे. स्विंग अँड मिस, आणखीन एक प्ले अँड मिस, डॉट बॉल. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतात. आता या मॅच मध्ये पूर्णपणे पकड आपली मजबूत झालेली पाहायला मिळते. ती अर्थातच जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड ब या संघाकडे. फुलटॉस ऑन साइडला पाठवलाय, फार उशिरा फटका आलाय. लेट पण थेट सरपंच चषक षटकार. माझे कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर, सुरेश मात्रे, बाळामामा एक नंबर. अप्रतिम संगीत, लोकप्रिय खासदार, भिवंडी मतदारसंघातून अगदी आपण पाहिलं. लेफ्ट आर्म बॉलरच्या अगेन्स्ट हे मोठे फटके आपण पाहत आहोत. चांगली बॅटिंग, पण पूर्वी फटके येणं फार गरजेचं होतं. सुरुवातीपासून हा अटॅकिंग अप्रोच गरजेचा होता, कारण वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला असं म्हटलं जातं. आणि आता ते चित्र मैदानामध्ये घडतंय. वेळ गेल्यानंतर हे फटके काही कामाचे नाही आहेत. आत्मविश्वास वाढवतील जरूर पुढील येणाऱ्या स्पर्धांमध्ये, पण या मॅच मध्ये आता त्या फटक्यांना काही महत्त्व राहिलं नाही. हेलिकॉप्टर उडवायचा होता, औपचारिकता फक्त शिल्लक. फॉर्मॅलिटीज इथून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही आपण पाहिलं तर या डावातील चेंडू शिल्लक असेल, 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 सिंगल, 1 डॉट, 1 सिक्सर. शोल्डर डाऊन आहेत. अगदी आपण पाहिलं तर नवीन वर्षाची सुरुवात इतकी चांगली झाली नाहीये आई गावदेवी वडवली संघासाठी, पण एखादा सामना किंवा एखादी स्पर्धा तुमचं कॅलिबर ठरवत नाही. तुम्हाला जर प्रसिद्धी मिळवायची तर सिद्ध प्रथमतः मैदानामध्ये तुम्हाला करावं लागेल स्वतःला. त्यामुळे पुढील येणाऱ्या मॅचमध्ये, स्पर्धेमध्ये नव्यानं उतरा, नवीन जिद्दीनं, नवीन जोशानं, नवीन आत्मविश्वासानं. आज काय चुका झाल्या त्या पुन्हा रिपीट व्हायला नको याची काळजी घ्या. आणि येणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील सरपंच चषकाच्या वतीनं शुभेच्छा. लास्ट बॉलवरती मिळाली विकेट, औपचारिकता झाल्यात पूर्ण, फॉर्मॅलिटीज कम्प्लिटेड. सामना संपलाय, सामना जिंकलाय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड ब या संघानं. वेल प्लेड आलिमगड, हार्ड लक आई गावदेवी वडवली. नेक्स्ट मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. जोगेश्वरी जून अंदुरकी आणि त्यांच्या विरोधामध्ये किरण स्मृती गावदेवी कळंबोली. तत्पूर्वी सामनावीराकडे आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅच ज्यानं धारदार गोलंदाजी केली, अवघ्या 7 खर्च करत असताना 1 विकेट मिळवले आणि बॅटिंग करत असताना देखील इम्पॉर्टंट आघाडीला येत असताना 23 धावांची भारदार खेळी साकारली. हिमांशु पाटील, आलिमगड एक्सप्रेस ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मी विद्यमान उपसरपंच पिंपळगर आदरणीय धीरेंची जोशी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर त्याचा वडवली संघ एक प्रतिनिधी आपण मॅनेजमेंटशी संपर्क साधा. थँक्यू. यायचं आहे आलिमगड एक्सप्रेस, हिमांशु पाटील
सबसे कातिल आणि चांगली गोलंदाजी त्याने आज केली. अगदी आपण पाहिलं तर महत्वपूर्ण एक विकेट त्याने मिळवली. बॅटिंग करत असताना 23 धावांची बहारदार इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. विद्यमान उपसरपंच पिंपळगर आदरणीय दिनेशजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीर हिमांशू पाटीलला. आणि अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलंय, यंग डॅशिंग डायनामिक रुबाबदार तडफदार व्यक्तिमत्व, वन मॅन शो वन साइड हिरो अर्थातच नितेश शेट पाटील यांचं आपल्या रॉयल मंचावरती आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपलं सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. NS555 ग्रुप कानपे आणि फ्रेंड्स सर्कल ग्रुप कानपेच्या पाठीशी भक्कमपणे जे व्यक्तिमत्व आपण पाहतोय उभं राहिलंय, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलंय, बर्थडे बॉय आमचे नितेश शेट पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. वेल प्लेड आलिमकर, अभिनंदन. यानंतर लगेच तुम्हाला मॅच खेळायचे, सो कुठेही जाऊ नका, आपण इथेच थांबा. पुढील सामना जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन आंदुरकी विरुद्ध किरण स्मृती गावदेवी कळंबोलीमध्ये लढत असणार आहे. तर बघा अजूनही बॅट्समन गेले नाहीयेत. फिल्डिंग लावून घ्या लवकर. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. सराव बंद करा. कोणालाही जुना बॉल देऊ नका, विनंती आहे. येस. तर चला बघा, आमच्याकडे वेळ कमी आहे, कारण पहिल्या 2 दिवसामध्ये इतक्या वेळा ही सूचना दिली जात नव्हती. पण आज फायनल डे आहे, त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करतोय, हात जोडून नम्रतेची विनंती आहे की आपण वेळेवरती खेळा प्लीज. मॅचमध्ये सुरुवात पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन आंदुरकी आणि त्यांच्या विरोधामध्ये किरण स्मृती गावदेवी कळंबोली या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला जशी सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तुर्तास छोटीशी विश्रांती घेतोय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा सरपंच चषक. नितेश दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला क्रिकेटचा महासंग्राम. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, खरं तर 100 TB जणू काही हार्ड डिस्क त्यांच्या डोक्यामध्ये फिट केले की काय, हा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो. या ऐकू आवाज सुभाष धुमाळ सरांचा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रतिमेश ठाकूर, ज्यांचा बुलंद आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय अगदी पहिल्याच दिवसापासून. दरम्यान दिलीप पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांचं देखील सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. भावेश भोईर यांच्याकडून किरण स्मृती कळंबोली संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद भावेश भोईर कळंबोली, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. या सामन्यातील यानंतर सामना आपण पाहणार आहोत वडगर विपक्ष अलिमगर बी या 2 संघामध्ये. इथे आपण पाहतोय या सामना सुरू झालेला आहे, तो जोगेश्वरी झोन आंदुरकी विपक्ष किरण स्मृती कळंबोली या 2 संघामध्ये. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय VSF मध्ये केलेल्या चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते, मध्ये 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. कळंबोली संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना, तर क्षेत्ररक्षण करताना झोन आंदुरकी संघ पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये अलिमगर बी संघाने विजय संपादन केलेला आहे. वडवली संघाचं आव्हान त्यांनी या स्पर्धेमधून संपुष्टात आणलेलं आहे. अल्पेश बॉलिंग ट्रॅकवर, तर अल्पेशाचा सामना करेल यावेळी फलंदाज. क्लीन बॉल, दांडी गोल, पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा बसतोय कळंबोली या संघाला. मेघनाथ 0वर बाद होताना आपण पाहतोय कुठल्याही धावचं योगदान त्याला देता आलं नाही आणि पहिला हादरा इथे या कळंबोली संघाला बसताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅटर नरेश अल्पेश अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघाला. अल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय
हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जोगेश्वरी जुनाद्रुकी विपक्ष किरण स्मृती कलंबोले या दोन संघामध्ये. आणि यानंतर दोन्ही संघ आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. गावदेवी वडघर आणि जरीमरी अलिमगर बी. पुढील सामना अलिमगर विपक्ष वडघर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोलात हाताळला होता. स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गोलंदाज अल्पेश कडून. 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केले. सफलता देखील अर्जित केली. चांगली गोलंदाजी अल्पेश करताना पाहायला मिळतोय. पॉवरप्लेच्या षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी करताना तो पाहायला मिळालेला आहे. क्लीन बॉल दांडी गुल. आणखीन एक फलंदाज क्लीन बॉलच्या रूपाने बाद होताना दुसरा हादरा कलंबोली या संघाला. दोन्ही फलंदाजांना आपण बघतोय क्लीन बॉल केलेला आहे. दोन्ही फलंदाजांच्या दांड्या गुल करताना आपण बघतोय अल्पेश पाटील हा गोलंदाज. न्यू बॅटर मैदानामध्ये विजय आता मात्र पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता मेघनाथ आणि त्यानंतर नरेश देखील बाद होताना पाहायला मिळतात. आणि दोन्ही फलंदाजांना खातं देखील उघडता आलेलं नाही. दोन्ही फलंदाजी शून्यावर बाद झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेले आहे. इथे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आता सेफ लँडिंग होते या षटकाची समाप्ती. तर अशा प्रकारे आपण पहिल्या षटक समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2-1. इंडियन आर्मी रामदास पल्लवी आणि त्यांच्या समेत परमेश्वर पल्लवी हे देखील आमच्याशी जोडले गेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून कलंबोली संघाला या स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेमधील आतापर्यंत जर बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाजीचं पुस्तकर आपल्याला पाहायला मिळालं. उत्कृष्ट गोलंदाजी अल्पेश बेस्ट बॉलिंग फिगर या स्पर्धेचा जर विचार केला तर कारण आपण बघितलं तर फक्त एक धाव आणि 2 विकेट कम खर्चीला फुल चर्चेला असं त्याचं षटक राहिलेलं आहे. दरम्यान मापोली इथून शैलेश गायकवाड यांच्याकडून देखील सरपंच चषकाचं कौतुक केले गेले. आणि खास करून आपण बघतो नितेश पाटील साहेबांसाठी शैलेश गायकवाड मापोली यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शैलेश गायकवाड. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खेळ सुरू करायचा आहे. कृणाल आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. कृणाल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. 10 मिनिटांचा वेळ आपल्याला 2 षटकांसाठी याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 1 मिनिट आपण एक्स्ट्रा खर्च करतात तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 षटकामध्ये ठेवावं लागेल. याला मात्र फुलटा चेंडू आणि फुलटाचं फुल टोल वसूल करताना आपण बघतोय जसा चेंडू तसा समाचार. चेंडू पाहायला मिळतोय सीमा पार षटकार. आणि इथे मात्र आपण बघतोय रिव्ह्यूची देखील मागणी केली गेली आहे. हाईट फॅक्टर नक्कीच विचारात घेतला जातोय. आपण पाहतोय थर्ड अंपर आपण कंट्रोल रूम मध्ये या स्पर्धेमध्ये मित्रांनो षटकांची हॅट्रिक, चौकांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आणि अर्धशतक 50 कुठला फलंदाज झळकावत होते त्यासाठी 555 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी आपल्याला दिलं जाईल. या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश शरद पाटील साहेबांकडून हे आव्हान केले गेलेलं आहे. कॉन्फॉल पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाकडे इथे निर्णय सुपूर्द केलेले आपण पाहतोय. रिव्ह्यूची मागणी अंपायर्स रिव्ह्यू आहे. इट्स नो बॉल म्हणजे पुढील चेंडू फिट असणार आहे. आपण बघतो या 7 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 8 धावा. थ्रीट चेंडू आहे मात्र इथे आपण बघतो खोलात असलेला अगदी यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली वापसी करताना कृणाल गोलंदाज पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गसेस
स्ट्रायकर बॅटर संकेत नॉस्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतो विजय. मेघनाथ आणि नरेश हे दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना खातं देखील उघडण्याची संधी मिळाली नव्हती. इथे मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि हे आपण पाहू शकता हात आहे लेकिन मुंह नाही लगा. हातामध्ये चेंडू पडला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. चांगला प्रयत्न तिथे या क्षेत्ररक्षकाने केला होता. दरम्यान 2 धावा घेण्याची देखील वेळ होती फलंदाजांकडे. 2 धावांनी कलंबोली संघाची धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 वर. 10 धावा धावपेकर पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. 10 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वेगवान चेंडू भन्नाट वेग हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. या वेगवर सॉर होताना गोलंदाज कृणाल आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील लागोपरचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धाव आपल्याकडे 10 धावा 2 बाद 10 अशी धावसंख्या सोडवर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कृणाल दुसऱ्या षटकात आलताना इथे समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते या चेंडूची. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खात्यात ठरू शकतो आणि येस अति घाई संकटात नाही. तिसरा फलंदाज बाद होताना कलंबोली या संघाचा रनआउटच्या रूपाने. दरम्यान आमच्या व्यायाम आगमन झाले समाशोक तुषार जाधव साहेबांचं आणि त्यांचं देखील सरपंच चषक 25 रन्समध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच राजू पाटील साहेबांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण बघतो दुसऱ्या षटकात त्यांना गोलंदाज कृणाल. इथे या ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स वडगर विपक्ष जरीमरी अलिमगड बी या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच या 2 संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघ एक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना गावदेवी वडगर विरुद्ध जरीमरी अलिमगड या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कलंबोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12. तेरा धाव माफ करा 13 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. यानंतर सामना आपण पाहणार होता गावदेवी स्पोर्ट्स वडगर विपक्ष जरीमरी अलिमगड बी या 2 संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय किरण स्मृती कलंबोली विपक्ष योगेश्वरी जून नादुर्के या 2 संघामध्ये. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 13 आपण बघतोय. 6.5 सरासरी आतापर्यंत कलंबोली संघाने राखलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज चेतन येतोय. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. स्ट्रायकर बॅटर संकेत सलामीला सलामीवर आपण पाहतोय. ज्याच्या बॅट मधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. चेतन राईट मोर द स्टंप. इथे या विकेट टू विकेट हा चेंडू होता. 20 मध्ये खेळलेले आपण पाहतोय. थोडंसं पंपल पाहायला मिळतं आणि 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. थोडीशी ढील दिली गेली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना कलंबोली संघाचे दोन्ही फलंदाज. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी वडगर विपक्ष जरीमरी अलिमगड बी या 2 संघामध्ये. एक बिग मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
एका बाजूला जित पाटील, दर्शन पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण वेदर्श पाटील, हिमांशू पाटील यांना पाहणार आहोत. फाईन केल्याचा प्रयत्न इथे मात्र दिशेमध्ये भरकटानं गोलंदाज डाऊन द लेग स्टंप. पंच सुनील म्हात्रे सरांचा हात समांतर धावून मिळते वाईट चुरमाने अवांतर आणि अवांतर धावणे संघाची धावसंख्या 16. 3-3 षटकांचे सामने पण पाहतोय. पहिले षटक पॉलपेचं पाहायला मिळतंय. सध्या शेवटचे षटक मार्गस्थ आहे. चेतन शेवटचे षटक चालताना आपण पाहतोय जोगेश्वरी जुन अंदुरके या संघाकडून. लॉर्डफुटा चेंडू समोर खेळल्या चेंडूला इथे आपण पाहतोय या डीप मिड ऑन रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. किरण स्मृती कलंबोली संघ आपण पाहतोय या प्रथम फलंदाजी करताना ज्या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती या 17 धावा. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जातोय कारण आता डावखुरी शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला आणि म्हणून फील्ड मध्ये चेंजेस केले जात आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. चेतन शेवटच्या षटकात आलताना सामोरे जायला फलंदाज भरत यावेळी आडव्याटने हा फटका केलेला आहे या पेंडुकर रिजन मध्ये. मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. आपण पाहतो या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये या चेतन यांनी कमी रन खर्च केलेले आहेत. टॉस साठी या शेवटचा पुकारा दिला जातोय. जरी मध्ये आलिमगड बी संघ नाही कारण गावदेव वडगर संघाचा संघ नाही इथे आलेला आहे. दोन्ही संघाचे संघ नाही आलेले आहेत. वेलकम टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र कॅप होतल नाही. फटका चांगला होता रिव्हर्सचा शॉट. मात्र इथे आपण पाहतोय थोडंसं मिसफील पाहायला मिळतंय. अखेर फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने कलंबोली संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते 20 वर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. यानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. पहिला डाव आपण पाहतोय. पहिली इनिंगचा खेळ सुरू आहे. कलंबोली संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळी करारा ऑनड्रायचा फटका ऑन साईडला समोर खेळलेला आहे. डीप मिडॉन रिझन मध्ये मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये कलंबोली संघाने धावप्लेकर धावा जोडलेल्या आहेत. त्या एकूण 22 आणि 23 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते योगेश्वर जुननाथ या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव वडगर विपक्ष जरेमरी आलिमगर बी या 2 संघामध्ये. रुपेश पाटील साहेब आणि त्यांच्या समेत निलेश पाटील साहेबांना विनंती असेल आणि हेमंत पाटील साहेबांना विनंती असेल. तसेच तुषार जाधव साहेबांना देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी तालुक्यामधील दोन्ही नामांकित संघ आहेत. एका बाजूला गावदेव वडगर तर दुसऱ्या बाजूला जरीमरी आलिमगर बी. बारकू कान्हा पाटील व जाईबाई बारकू पाटील टॉस बॉक्स आपण पाहतोय. त्यांच्या स्मृतीनं उजाला दिला जातोय टॉस बॉक्सच्या माध्यमातून. त्यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो आणि टॉस बॉक्समध्ये हा टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शोभा असते. हे टॉस आपण पाहू शकतो. एका बाजूला आपला सरपंच दुसऱ्या बाजूला आपला खासदार या नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. आपला सरपंच कॉल आहे या वडगर संघ नायकाचा आणि आपला खासदार आलेला म्हणजे या आलिमगड बी संघाचा संघ नायक टॉस जिंकले. आमच्या आलिमगड बी संघाने टॉस जिंकले. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापारीचा वाढवायचे. आपण जास्त वेळ तर घेणार नाहीत. फक्त आपण निर्णय जाणून घेणार होता. आलिमगड बी संघाने टॉप आपण जिंकले आहे. सामना 3 षटकाचा हा देखील असणार निर्णय असेल. क्षेत्ररक्षण आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केले गेले टॉस जिंकले जरीमध्ये आलिमगड बी संघाचा संघाने प्रथम
क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मी घेऊन जातो टॉस बसून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक प्रथमेश ठाकूर. तर ओली आपण स्वागताकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती ज्या मान्यवरांची पाहायला मिळते ज्यामध्ये पिंपळकर गावचे उपसरपंच त्याने देखील आपला बोंबल वेळ स्पर्धेसाठी दिले आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जात आहे. आपण पाहू शकता माझी उप देणारी उपदार शॉल त्यानंतर प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह हे सन्मान चिन्ह रुपेश पाटील साहेबांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर चिंचोलगावचे समालोचक निलेश पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि निलेश पाटील साहेबांना देखील आपण इथून सन्मानित करणार आहोत. निलेश पाटील साहेब आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण नुकताच टॉस बॉक्समध्ये टॉस देखील संपन्न केला. निलेश पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. चिंचोली गावचे उद्योगपती आहेत आणि त्यांचा इथेची सन्मान इथे या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. सन्मानाचं स्वरूप आपण पाहतोय मायेची उप देणारी उपदार शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह हे सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या चषकाची आठवण निलेश पाटील साहेबांना देत राहील. त्यानंतर समाजसेवक तुषार जाधव साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती असेल नितेश पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते समाजसेवक तुषार जाधव साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता तुषार जाधव साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील हेतूची सन्मान मायाची उप देणारे उपदार शॉल त्यानंतर प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. आणि चिंचोली गावचे समाजसेवक विशाल पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. दिलीप पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. दरम्यान कैलास शेलार साहेबांचा आगमन होतोय. पुंडाचे शाखा प्रमुख आपण पाहतोय कैलासजी शेलार साहेबांनी आपले देखील सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम कैलास शेलार साहेब ज्यांच्या माध्यमातून नेहमीच बक्षिसाची खैरात खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. कुठलीही स्पर्धा असू द्या त्यांच्या माध्यमातून बक्षिसे आपल्याला पाहायला मिळतात. असे दानसूर व्यक्तीमध्ये आपण पाहतोय कैलासजी शेलार साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत किशोर पाटील साहेबांची उपस्थिती देखील आपण पाहतोय. किशोर पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. नितेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. या आपण पाहू शकता हा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथून केला जातोय. आणि सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. कॉम बॉक्स मध्ये सज्ज प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या दिशेने आपण वळतोय पुन्हा एकदा. जमलेला तमाम क्रीडा रसिकांचा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2025 NS 555 ग्रुप खांडपे आणि फ्रेंड सर्कल खांडपे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरपंच चषक 2025-26 हे दमदार पर्व. 25 सरलं 26ला झाली सुरुवात आणि कोणत्या संघाची ही सुरुवात चांगली होईल या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपल्याला अनुभवायचं आहे. आता अगदी आपण पाहिलं तर आजचा अंतिम दिवस या स्पर्धेतला आहे आणि अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे. यानंतर मी विनंती करतो आलिमगड संघाचे कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट्स वडगर आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड ब कर्णधार आपण आमच्या मंचावरती येऊन थांबायचं आहे. कारण कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ न दबडता आपल्याला मॅच देखील लगेच चालू करायची, लक्षात ठेवा. 2 ओव्हर का 3 ओव्हर कन्फर्म करतो सांगितलं.
मोहित आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बॉल तयार. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न दूर ठेवलाय. अगदी आपण पाहिलं तर स्विंग आणि मिस डॉट बॉलची समाप्ती. पुढील सामना 2 षटकांचा असेल लक्षात ठेवा. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावपटलावरती धावसंख्या आपण पाहिलं तर एकंदरीत 17 लागलेल्या आहेत. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर समोर तैनात आहे. चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. आणखी एका विकेटचं पतन मैदानात. आता विजयासाठी अवघ्या 6 धावांची गरज आहे. न्यायांशु गायकर आम्हाला माहिती देतात. प्लॅटफॉर्म गोळिवली अगदी कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक नामवंत स्पर्धांमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो आणि आज कानपेच्या स्पर्धेमध्ये आम्हाला जोडले गेलेले आहेत. ओरिजिनल 40+ उपाध्यक्ष शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी आदरणीय कैलाशी शेलार यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सामना 2 मिनिटं सामना फक्त थांबवा. तर वाढदिवस आपण इथे साजरा करतोय. खरं तर आमचे वन मॅन शो ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा, दमदार, रुबाबदार, तडफदार व्यक्तिमत्व आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या पाठीशी भक्कमपणे जे उभे राहिलेले आहेत, वन मॅन शो वन साइड हिरो नितेश दादा पाटील यांचा वाढदिवस आपण आपल्या मंचावरती साजरा करतो. एकदा नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आमच्या वन साइड हिरो वन मॅन शो नितेश दादा पाटील यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे. एकविरा क्षणी प्रार्थना करतो आपणास उदंड आयुष्य लाभो आणि असंच आनंद आपल्या चेहऱ्यावरती राहो. उदंड आयुष्य आपणास लागो. आपल्या हातून समाजसेवा ही अगदी सातत्याने घडो हीच एकविरा क्षणी आम्ही प्रार्थना करतोय. दोन्ही संघाने प्लीज थोडंसं सहकार्य करा दादा, कारण मॅचेस जास्त आपल्या शेड्यूलमध्ये आहेत आणि यावेळेस फाईन खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघालाय. 4 धावा मिळतील. स्कोर आता मात्र पुढे आलाय 4-9. न्यायशु गायकर माहिती तर झालं 21. 2 धावांची आता अवघ्या गरज आहे. आज मोठ्या संख्येनं मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळेल, कारण आज आमचे नितेश शेठ पाटील वन मॅन शो वन साइड हिरो यांचा वाढदिवस आहे. ओम नेहमी सांगतो आम्ही, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे र, असं कुठलं गाव नाही र जिथं आमच्या नितेश दादा पाटीलचं नाव नाही र. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा तुम्हाला. धावा 21 झालेल्या आहेत. विजयासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जून आंदुरकी संघाचा आपण पाहतोय. खर तर जून आंदुरकी म्हटलं तर आमचे समालोचक मित्र, बंधुतुल्य मित्र, सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये यांचा आपण आवाज ऐकला. आमचे समीरजी ठाकरे सर त्या गावाला बिलॉंग करतात आणि त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव आज जून अंदुरकी या संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं वेळ मिळेल तसे खेळतात देखील. RCC राया आणि त्यासोबत त्या वीरेन स्पोर्ट्स जय हनुमान भावाळे आपण रिपोर्टिंग करा.
प्रेक्षक कमाल झेल आयवा कॅचसाठी आदरणीय कैलासजी शेलार साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. मॅच फिनिश. सामना संपला.